वीज अपिलीय लवादाच्या निर्णयावर फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह, पंतप्रधानांकडे हस्तक्षेपाची मागणी, खासगी वीज कंपन्यांच्या बाजूने निर्णय होत असल्याचा दावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशनची बैठक. कामकाज पेपरलेस करण्यासाठी जिल्हा संघटकांसह तांत्रिक समितीला सुनेत्रा पवारांच्या हस्ते लॅपटॉपचं वितरण. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन. मंदिर समितीच्या विश्वस्तांकडून नार्वेकरांचा सत्कार. राज्यात 5299 रिक्षा आणि टॅक्सी चालकांची परिवहन विभागाकडून तपासणी. केवळ मुंबईत 722 तर इतर शहरांमध्ये 777 वाहनधारकांना मराठी शिकण्यासाठी नोटीस. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि पालिका आयुक्त अश्विनी भिडेंमध्ये बैठक. वरळीमध्ये विविध नागरी समस्यांचा आढावा घेतल्याची माहिती. वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ सोडवण्याची सचिन अहिर यांची मागणी. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना रस्त्यांच्या सुधारण्यासाठीचा निधी जातो कुठे? गणेश मंडळांच्या सदस्यांचा ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकरांना सवाल, तर खड्ड्यांवर उपाययोजना करण्याचं पिंपळोलकरांचं आश्वासन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या फेऱ्या वाढवून रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश. अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर नियमित मेगा ब्लॉक टाळण्याच्या देखील सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आबोली काळे यांचं महापौरांना पत्र. किशोरी पेडणेकरांच्या पतीवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागण्याची मागणी. नाशिकच्या नवशा गणपती परिसरामध्ये 10 ते 15 फूट खोल खड्ड्यामध्ये डंपर कोसळला. रस्त्यांच्या कामावेळी खडी उतरवत असताना घडली घटना. रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. 2011 मध्ये रस्त्याचं काम झालं होतं. 15 वर्षांपूर्वी कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काम झालं आणि कोणत्या ठेकेदारानं काम केलं या संदर्भात चौकशी केली जाईल. ट्रक जमिनीत धसल्याच्या घटनेवर नाशिकचे उपमहापौर विलास शिंदेंची प्रतिक्रिया. लिपिक भरती परीक्षेतील गोंधळानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापकांना जयंत पाटलांचं पत्र. तातडीनं फेरपरीक्षा घेण्याची मागणी. पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या आश्वासनानंतर बंजारा समाज आंदोलक एकनाथ चव्हाण यांचं आमरण उपोषण स्थगित. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचं आश्वासन दिल्यावर 8व्या दिवशी आंदोलन स्थगित. परभणीत ग्रामीण भागांना वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे वीज पुरवठा खंडित. जुना ट्रान्सफॉर्मर तसाच ठेवून नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीतील केसरकर दाम्पत्याच्या हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करणार, तर मृत दाम्पत्याच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार. आमदार संग्राम जगताप यांची ग्वाही. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा. बसेसवरील 30% अतिरिक्त शुल्काचा निर्णय रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. गोंदियामध्ये पुस्तकाचं गाव दालनाचं उद्योगमंत्री उदय सामंतांकडून लोकार्पण. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणखी 9 पुस्तक दालनं सुरू करण्याची ग्वाही. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सकडून उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार घोषित. शैलेंद्र देवळणकरांच्या बदलत्या विश्वरचनेमध्ये वेध विकसित भारताचा या पुस्तकाला प्रथम पुरस्कार. सांताक्रूजमधील बजरंग स्वीट मार्टवर एफडीएची कारवाई. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेमधील त्रुटींमुळे परवाना निलंबित, तर अन्न तयार करण्याच्या उपकरणांचं सॅनिटायझेशन होत नसल्याचं एफडीएच्या तपासणीत स्पष्ट. रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणामध्ये सीबीआयकडून अमिताभ झुंझुनवाला यांच्या विरोधात दुसरं आरोपपत्र दाखल. निधीचा अपहार आणि फसवणुकीचे आरोप. आतापर्यंत या प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक. इंग्लंडचा कर्णधार जो रूटची कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी. रूटनं पाकिस्तान विरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये झळकावलं 68वं कसोटी अर्धशतक, तर सचिनच्या नावे 200 कसोटीमध्ये 68 अर्धशतक. बांगलादेश प्रीमियर लीगचा यंदाचा हंगाम रद्द. फिक्सिंगचे आरोप, सामन्यांच्या नियोजनामध्ये झालेलं आर्थिक नुकसान आणि भ्रष्टाचाराच्या कथित चर्चेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा निर्णय. रायगडमध्ये रंगली नारळ फोडण्याची स्पर्धा. आमदार महेंद्र दळवींची स्पर्धेला उपस्थिती. शेकडो स्पर्धकांचा सहभाग.